जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. या सुवार्तेचा अनुभव व आनंद नव्याने घेण्याकरिता त्रैक्य देवाच्या नावात उपस्थित असलेल्या प्रत्येक भक्ताचे व ऑनलाईन जे सर्व जोडले जाणार आहेत नंतर त्यांचे आम्ही स्वागत करतो. दाविदाच्या गावात जन्मलेला तारणारा ही भक्ती सर्वांसाठी आशीर्वादाची करो. आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहे. मंडळी कृपा करून उभी राहील. आळीपाळीने जो आव्हानाचा भार आपल्याला वाचावायचा आहे, मंडळीने कृपया त्याला रिस्पॉन्स द्यावा. हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे व तू सिद्ध केलेले तारण आम्हास दे. दया व सत्य ही एकत्र झाली आहे. नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. हे सियोन कन्ये, जय जयकार कर व उल्हास कर, कारण पहा मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. मंडळी कृपा करून स्थानापन्न होईल. पुढील सुवार्ता वचने आपल्यासाठी ब्रदर. हे बेथलेहेमा एफ्राता, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मनसाठी इस्रायलाचा शास्त्र होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. निखा पाहतो तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त असलेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंताने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र समान योग्य आमच्या अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, प्रभू आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आणि विशेष रीतीने प्रभू आजची संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. प्रभू आम्ही तुझा जन्म उत्सव साजरा करत असताना आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. विशेष रीतीने आमचे सर्व म्युझिशियन, सर्व गायक, त्याचप्रमाणे आज त्या भक्तीमध्ये जे सहभाग होणार आहे त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या उपस्थितीसाठी. तू आम्हामध्ये उपस्थित आहेस, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श करणार आहेस, आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहेस विश्वास करतो. प्रभू या पुढची वेळ देखील आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आहे. आमेन. कृपया यावेळेस मंडळी उभा राहील आणि उभा असतानाच आपण उपासना संगीताचं गीत नंबर 70 आपण गाणार आहोत. उपासना संगीताचं गीत नंबर 70. Yeah.
ह्यावेळेस उभा असतानाच आपला विश्वास आपण त्रिके देवामध्ये जाहीर करूया आणि ख्रिस्तांचा मतांगीकार आपण सर्व एकत्र म्हणूया. सर्व समाजात आकाश पृथ्वी याचा उपमंडळ करणारा आणि येशू पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने जन्म झाला तुम्हाला पासून जन्माला ज्याने याला संधी दिली जो मरण पावला व त्याला पुरले तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. येथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी विश्वास करतो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास करतो. आमेन. कृपया आपण सर्व खाली बसून घेऊ. त्यावेळेस पार्टी प्रार्थना होईल आणि पार्टी प्रार्थना होत असताना आपण आपल्या मनाची तयारी करूया. आपण आपलं जीवन जे आहे पुन्हा एकदा परमेश्वराला समर्पित करूया आणि जो नाताळ सण आहे ज्यावेळेस येशू ख्रिस्त आम्हामध्ये त्यांनी जन्म घेतला आहे आपल्या हृदयामध्ये आपण पुन्हा एकदा त्याला आमंत्रित करूया आणि आपलं जीवन त्याच्यासाठी समर्पित करूया. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र सेनाधीश परमेश्वर आकाश पृथ्वीच्या निर्माण करता सर्वशक्तिमान पित्या सर्व महान महिमा गौरव स्तुती आम्ही तुला देतो बाप्पा. आणि विशेष रीतीने पुन्हा एकदा तुझ्या समोर नतमस्तक होतो प्रभू आणि आमच्या अंतःकरण आम्ही तुझ्या जवळ उघडतो प्रभू. आमच्या अंतःकरणांमध्ये प्रभू तू येऊन विराजमान हो प्रभू. आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घे प्रभू आणि या भक्तीमध्ये आम्हा प्रत्येकाला तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने तू भर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे विशेष रीतीने आमच्या संपूर्ण मंडळीला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो प्रभू. आम्ही हा नाताळ सण साजरा करत असताना प्रभू परमेश्वरा तुझ्या खऱ्या जन्माचा अर्थ आम्हा प्रत्येकाला कळण्यासाठी तू विशेष रीतीने मार्गदर्शन कर आणि सहाय्य कर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. आमच्या मंडळीतल्या लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. प्रत्येका समवेत तू राहा. प्रत्येकाला लागणाऱ्या प्रत्येक गरजा तुझ्या स्वर्गीय भंडारातून पुरव आणि परमेश्वर आम्हाला कसल्या प्रकारची गुन्हे तू पडू देऊ नकोस अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या पालखी समितीला देखील आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. आमच्या संपूर्ण पालखी समिती आणि आमच्या चारी ऑर्गनायझेशन ह्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. प्रत्येकाच्या समवेत तू राहा आणि प्रभू उद्यापासून जे प्रोग्राम होणार आहे आमच्या मंडळीमध्ये ते संपूर्ण प्रोग्राम आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. जे वेगवेगळे कमिटीज आहे वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहे त्या प्रोग्रामची तयारी करत असताना विशेष रीतीने त्यांना तू सहाय्य कर. त्यांना लागणारी प्रत्येक शक्ती सामर्थ्य तुझ्या स्वर्गीय भंडारातून तू पुरव अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. आणि धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभू आमच्या संपूर्ण पालखी समितीसाठी आणि आमच्या चारी ऑर्गनायझेशनसाठी. त्याचप्रमाणे प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमच्या मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी. विशेष रीतीने आमचं संपूर्ण मुंबई रिजनल कॉन्फरन्स आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. आमचे आदरणीय बिशप साहेब आमचे सर्व जे अधिकारी वर्ग आहेत त्या प्रत्येकाला प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. रिजनल कॉन्फरन्स ज्यावेळेस ते पुढारपण करत आहेत विशेष रीतीने प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो बाप्पा. त्याचप्रमाणे जे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट आहेत वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये कार्य करत आहेत त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. त्या प्रत्येकाच्या समवेत तू राहा. विशेष रीतीने त्यांच्या कुटुंबात समवेत तू राहा प्रभू. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये जे पुढारपण करत असताना प्रभू पालक वर्गांचं विशेष रीतीने प्रभू त्यांना तुझ्या सामर्थ्याने भर आणि तुझ्या पवित्र आत्म्याने तुझं मार्गदर्शन त्यांना देतो अशी प्रार्थना विनंती करतो. प्रभू धन्यवाद देतो प्रभू. आणि पुन्हा एकदा प्रभू आमच्या देशाला देखील आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. प्रभू या देशात नाही या जगामध्ये अनेक ठिकाणी प्रभू तुझ्या जन्मोत्सव साजरा केला जात आहे प्रभू परमेश्वरा. विशेष रीतीने प्रभू ज्यावेळेस आम्ही भक्तीसाठी वेगवेगळ्या मंडळांमध्ये आम्ही जमलो आहोत विशेष रीतीने आम्हा प्रत्येकाची तू काळजी घे प्रभू. प्रत्येक वाईट गोष्टीपासून तू आमचं संरक्षण कर प्रभू परमेश्वरा. आणि त्याचप्रमाणे प्रभू प्रत्येकाचा नाताळ सण आनंदाचा आणि सुखाचा जाव असं तू कर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. जे आमच्या देशाचे पुढारी आहेत त्यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो प्रभू. प्रत्येक अधिकारी वर्गा समवेत तू राहा प्रभू. प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टर समवेत तू राहा अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो प्रभू परमेश्वरा.
आणि प्रभू खरोखरच तू महान परमेश्वर आहे, तू सामर्थ्य परमेश्वर आहे प्रभू. तू आम्हासाठी आम्हाला तारण देण्यासाठी या जगात आला आहेस आणि तू आम्हा बरोबर झाला आहेस, म्हणून आम्ही खरोखरच तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आणि विशेष रीतीने पुन्हा एकदा आजची भक्ती सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रभू तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. विशेष रीतीने आजचं वचन जे आम्हाला येणार आहे आम्हाला प्रभू, विशेष रीतीने आमच्या कानांना तू स्पर्श कर प्रभू. आमचे कान उघड, आमचं हृदय तू उघड आणि आमच्या मनामध्ये प्रभू ते वचन पेरण्यासाठी प्रभू घेण्यासाठी विशेष रीतीने तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. धन्यवाद देतो प्रभू पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीसाठी आणि पुढची वेळ देखील तुझ्या पवित्र हाती समर्पित करून प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आहे. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्याचं सोडले आहे तसेच आमचे गुन्हे आम्हास सोड आणि आम्हास पश्चाताप नकोस, तर आम्हास वाटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत आणि मी मंडळीला विनंती करतो आपण सर्व उभा राहूया. आणि यावेळेस मी आदरणीय पायसाहेब रेव्हरंड ES रॉबिन यांना विनंती करतो ते आपलं आळीपाळीच्या शास्त्रपाठामध्ये आपले पुढाकार करतील. हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे, शुद्ध केलेले तारण आम्हाला दे. पान नंबर 2 आपण पढूया, पुन्हा एकदा वाचूया. हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हाला अनुभव येऊ दे, क्षमा करा. पान नंबर 4 या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकार प्रकारांनी संदेशांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासघात आहे आणि स्वतः आमच्या पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल आणि तो मला पुत्र असा होईल. आणि देवदूताविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. तुला न्यायाची जाळ आणि स्वराच्या वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ अशा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. ही नाहीशी होती, परंतु निरंतर आहेस. ही सगळी वस्त्रासारखी जीर्ण होती.
भार नंबर 6 वरची जन्म ख्रिस्त जन्मोपकार स्तुतीची प्रार्थना आहे ती मिस्टर मधुकर जगताप करतील आणि मी त्यांना विनंती करतो की आपलं पुढारपण उपकार स्तुतीच्या प्रार्थनेमध्ये करतील. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर देव पित्या, आम्ही कीटक व माती आहोत. तू तर युगानुयुगाचा प्रतापशाली राजा आहेस. आम्ही दीन व दरिद्री आहोत. तू तर बलशाही ऐश्वर्ययुक्त पिता आहेस. आम्ही अंतःकरणाचे दुबळे व पापामुळे मलिन झालेले आहोत. तू तर पापांवर पांघरून घालणारा करुणामय व प्रेम स्वरूप देव आहेस. आज आम्हास परत एकदा अनुभूती होत आहे की आमची भेट घेण्यास या जगात बाळ येशूला तू पाठविले. हे आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ता, तू बाळ होऊन आलास, पण तुला उतार शाळेत जागा नव्हती. या पृथ्वीवर आयुष्य जगत असताना व आमच्याशी समरूप होत असताना तुला डोके टेकावयास जागा मिळाली नाही. दुष्टांनी तुझी घृणा केली, पण तुझी प्रीती श्रेष्ठ ठरली व तू आम्हास तारण विदित केलेस. हे पवित्र आत्म्या, बाळ येशूच्या जन्माकरिता तुझे कुमारी मरियेवर असणे, परात्पराची छाया तिजवर असणे हे आमच्याकरता आश्चर्यकारक आहे. आम्ही विश्वास करतो की हाच बालक आमचा उत्तम मेंढपाळ, प्रमुख याजक, मध्यस्थ व अर्पणाचा पोकरा झाला. मरणाला जिंकून आमचा मशिहा झाला. हे येशू, आम्ही पित्यास पाहिले नाही, पण खरोखर तू देवाच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासार्ह आहेस. तू आम्हात वस्ती करून पित्यास प्रगट केलेस. मंडळी बसू. आपण प्रथम शास्त्रपाठ वाचूया. यशाचं पुस्तक याचा 52वा अध्याय आणि 7 ते 10 ही वचनं. यशाचं पुस्तक याचा 52वा अध्याय आणि 7 ते 10 ही वचनं. जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करीतो, शुभ वृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो. त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. तुझ्या जागल्यांचा हा शब्द आहे, ते एकदम उच्च स्वराने गात आहे, कारण परमेश्वर सियोनास परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहे. यरूशलेमाच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंद घोष करा, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरूशलेमास उद्धारले आहे. परमेश्वर सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची हस्तनी मागे सारली आहे. सगळ्या दिनांतास आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे. परमेश्वर या वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद. आजच्या या विशेष दिनी संत पावलोने गॅलचे करार दिलेले पत्र याचा पहिला अध्याय आणि 15 ते 20 ही वचने आपण लक्षपूर्वक ऐकूया. संत पावलाचे गॅलचे करार पत्र याचा पहिला अध्याय आणि वचने आहेत 15व्या वचनापासून 20व्या वचनापर्यंत. प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप
व त्याचे कार्य. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उपस्थित श्रेष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहेत ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व तो त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतामधून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे त्याला बरे वाटते. प्रभूची ही वचने आम्हाला सर्व ऐकणाऱ्या त्यावर विश्वास ठेवणारा आशीर्वादाची करो. आमेन. यावेळेस आपण सूचना आणि जाहिराती ऐकणार आहोत. मी आपले चर्च सेक्रेटरी मिस्टर राजा कॅम्बल यांना विनंती करतो ज्या सूचना आणि जाहिराती आहेत आपल्यासाठी देतील. नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देखील. हा नाताळ आपल्या सर्व प्रिय मंडळी सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, परवानगीचा आणि आत्मिक उन्नतीचा जावो. परमेश्वर त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने आपल्या सर्वांस ओतप्रोत भरव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या ख्रिस्त जन्म विशेष भक्तीमध्ये उपस्थित प्रत्येक लहानतोर सभासदांचे, त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय पालक वर्गाचे, त्याचप्रमाणे आज पुष्कळशे पाहुणे देखील दिसत आहेत. प्रत्येक पाहुण्याचे, त्याचप्रमाणे ऑनलाईन माध्यमाद्वारे जोडलेले आमचे आप्त मित्र, शुभचिंतक, त्याचप्रमाणे परदेशातील आणि परगावाहून आम्हासोबत असणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनींचे मी पवित्र देवाच्या लेख्य नावात स्वागत करतो आणि मनपूर्वक आपला धन्यवाद देतो. मंडळी संदर्भात ज्या सूचना आहेत त्या थोडक्यात मी सांगत आहे. विभागवार भक्ती वेळापत्रकानुसार येत्या रविवारी म्हणजे दिनांक 29 डिसेंबर 2024 ची शेवटची विभागवार भक्ती आपली रामदासवाडी, हांडेवाडी व उषानगर या विभागाद्वारे चालविण्यात येणार आहे. आणि या विभागाचे एरिया लीडर आहेत मिस्टर पीटर गोते आणि या विभागाने विनंती केलेली आहे की त्यांना प्रेझर वर्षीसाठी एमवायची मदत आहे आणि एमवाय त्यांना मदत करते. मंगळवार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी नववर्ष पूर्व संध्या भक्ती वॉचमॅन सर्व्हिस आपली रात्री 9:30 वाजता आपल्या भक्ती मंदिरात होईल आणि या भक्तीचं संचालन आपले बाळासाहेब रेव्हरंड स्वप्नील निर्मळ करतील. त्याचप्रमाणे संदेश आपल्या आदरणीय पालक मॅडम देतील. त्याचप्रमाणे कॅन्डल लाईटचे संचालन WSCS म्हणजे महिला मंडळाद्वारे करण्यात येईल. बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 ची नववर्ष विशेष भक्ती सकाळी ठीक 10:30 ते 12:45 म्हणजे आजच्या वेळेला आपल्या भक्ती मंदिरात होईल. संचालन करतील आपले बाळासाहेब रेव्हरंड स्वप्नील निर्मळ, त्याचप्रमाणे संदेश देतील रेव्हरंड सुलभा आळे पालक मॅडम. ख्रिस्त जन्मोत्सवाचे देखील काही कार्यक्रम आहेत आणि ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आपल्या मंडळीला मनमुराद घेता यावा यासाठी आपण दरवर्षी प्रोग्राम करत असतो, आठवडाभर प्रोग्राम करत असतो. यावर्षी देखील ते आहे आणि त्याची संक्षिप्त मी माहिती तुम्हाला देत आहे. गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी क्रिसमस ट्रीचा संडे स्कूलच्या लेकरांचा सुंदरसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आपल्या चर्च कंपाऊंडमध्ये असणार आहे. आणि लेकरांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या मंडळीने बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं. नेहमीच मंडळी उपस्थित असते आणि यावेळी देखील आपली अपेक्षा आहे आणि मुलांना त्यांनी त्याच्या कार्यक्रमात प्रोत्साहन द्यावं ही मंडळीला नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सोशल कमिटीतर्फे खेळ शर्यतीचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. अगदी छोट्या बालकांपासून ते वयस्कर लोकांसाठी सर्व प्रकारचे खेळ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आणि या खेळांसाठी उत्तम आणि आकर्षक असे बक्षीस देखील आणलेले आहे. तरी कृपया मंडळीने या खेळ शर्यतीमध्ये देखील उत्साहाने भाग घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी महिला मंडळाद्वारे आपल्या चर्च कंपाऊंडमध्ये कार्यक्रम सादर होणार आहे. त्यामध्ये त्यांनी 10 कुमारिकेच्या नाटिका केलेली आहे. ख्रिस्त जन्मावर आधारित त्यांनी डान्स बसवलेला आहे, बायबल क्विज आहे आणि अशा विविध कार्यक्रमांचा समावेश या ठिकाणी होणार आहे. आणि विशेष म्हणजे कार्यक्रमानंतर जे उपस्थित असतील अशा प्रत्येकाला नाश्त्याची सोय त्यांनी केलेली आहे. वेळ काढून आपल्या महिला या ठिकाणी येतात, प्रॅक्टिस करतात आणि त्यांना उत्तेजन देणं हे मंडळीचं कर्तव्य आहे. तरी कृपया आपण या महिला मंडळाच्या कार्यक्रमाला देखील बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. मंडळीने एकत्र येऊन सहभोजनाचा आनंद घ्यावा यासाठी रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी आपल्या चर्च कंपाऊंडमध्ये प्रीतिभोजनाचा कार्यक्रम सोशल कमिटीतर्फे आयोजित केलेला आहे आणि यासाठी त्यांनी कुपन्स देखील काढलेले आहेत आणि आपल्या चर्च सभासदांसाठी प्रति व्यक्ती 100 रुपये आकारण्यात येतील. 12 वर्षाखालील लेकरांसाठी 50 रुपये आकारण्यात येतील आणि जर पाहुणे मंडळी जर असेल तर त्यांना प्रत्येकी 200 रुपये आकारण्यात येतील. आणि या कुपनसाठी सोशल कमिटी चेअरमन मिस्टर अजय चांदेकर, त्याचप्रमाणे मिस्टर सॅमसन समुद्रे, त्याचप्रमाणे मिस्टर प्रवीण तोरणे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. 30 डिसेंबर रोजी विविध गुणदर्शनाद्वारे MY त्याचप्रमाणे मेथडिस्ट मेन मंडळीच्या आनंदात भर घालणार आहे आणि या कार्यक्रमासाठी देखील मंडळीच्या उपस्थितीची अपेक्षा आहे. आणि MY तर्फे सूचना देण्यात आली आहे की या कार्यक्रमाच्या वेळेस जे विविध गुणदर्शन यावेळेस करण्यात येणार आहे त्यामध्ये एंट्री त्या दिवशीच मिळणार आहे आणि एंट्री फी प्रत्येकी 20 रुपये असणार आहे. तरी कृपया याची नोंद देखील आपण घ्यावी. काही विशेष सूचना आहेत. आजच्या भक्तीमध्ये आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या भक्तीमध्ये पाकिटाचं दान घेतलं जाईल. क्रिसमस ट्री हे आजच्या भक्तीमध्ये आपणास अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे दिनांक 15 डिसेंबर 2024 ते 23 डिसेंबर 2024 सलग 9 दिवस रात्रभर जाऊन आपल्या कॅरल पार्टीने आपल्या विभागातील प्रत्येक कुटुंबाला व्हिजिट दिलेली आहे आणि खरोखर रात्री जागून व्हिजिट देणं ही किती कष्टदायक असतं हे प्रत्येकाला माहीतच आहे आणि खूपच क्लिष्ट आणि त्रासदायक असं काम असतं. परंतु आपल्या कॅरल पार्टीद्वारे हे काम अतिशय उत्स्फूर्तपणे आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आणि खरोखर त्यासाठी कॅरल पार्टी संचालक मिस्टर सॅमसन गॉडविन, सहसंचालक मिस्टर सॅम्युअल शिवपुरे, रोहन करंदीकर, मिस्टर अनुज सूर्यवंशी आणि मिस्टर रिचर्ड राव, त्याचप्रमाणे यांच्यासोबत असलेले प्रत्येक एरिया लीडर आणि कॅरल पार्टीमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक लहान लेकरापासून ते वयोवृद्धांपर्यंत मी सर्वांचे मंडळीतर्फे विशेष आभार मानतो. या व्यतिरिक्त जर काही सूचना असतील तर त्या आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद. आपले सेक्रेटरी सरांनी सगळ्याच नोटिसेस दिलेले आहेत. पण बाळक म्हणून काही गोष्टींसाठी मी यावेळेला काही सूचनांसाठी हा वेळ वापरत आहे. आपल्या दीक्षिका तयार आहेत आणि प्रति कुटुंब एक प्रत आपण घेऊन जावी अशी आपल्याला विनंती आहे. जवळजवळ 3 ठिकाणी त्याचं वितरण करण्यासाठी 3 ठिकाणी दीपशिखा ठेवण्यात आलेल्या आहेत. आजची जी सुंदर फुलं आपल्या पुलपीठवरती दिसत आहेत ती मिस्टर गौरव शिंदे यांनी दिलेली आहेत. मिस्टर राजन कॅबिन यांनी सूचना केलेलीच आहे की आपण प्रीतिभूषणामध्ये सहभाग घ्यावा आणि जर तुम्ही रेट पाहिला तर हा रेट अत्यंत कमी असा आहे आणि त्या मानाने अत्यंत उत्तम असं जेवण आणि उत्तम अशी सहभागिता आपल्याला लाभते. पण गोष्ट अशी आहे की सकाळी चर्चा आहे, जेवण संध्याकाळी आहे. त्यामुळे जाऊन परत येणे हा जो निर्णय घेण्याचा काळ आहे तो तेथपर्यंत स्थगित असं ठेवू नका. नाही तर मग शेवटच्या मिनिटाला येऊन कुपन मागितले तर मग माझ्या मनाची घालवण होते की चर्चच्या कंपाऊंडमधून कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नये. कुपन आणि भोजन उपलब्ध नसले तर सोशल कमिटीचे फार हाल होतात आणि पालखी समितीचे पण हाल होतात. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत कृपा करून
थांबू नका. दोन्ही विचार करा की सहभागिता हवी आहे आणि सकाळी चर्च आहे आणि संध्याकाळी भोजन आहे. असं करू नका की जे चर्चला यायचं भोजनाला यायचं किंवा चर्च करून मग भोजनाला यायचं असं करू नका. तर दोन्ही कार्यक्रम एकत्रच अटेंड करा. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच आनंद द्विगुणित होणार आहे. आपल्या चर्चमध्ये आपल्याला नवीन चर्च मॅट दिसत आहे आणि कदाचित तुम्ही अनुभव घेतला असेल की त्या जरा कमी टोचतात, महागाच्या आहेत आणि त्या बदलाव्यात ही खूप चर्चा होत होती. परंतु कोऑर्डिनेशन कमिटीकडे त्याकरिता पैसे नव्हते आधी आणि आपल्या कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब रेव्हरंड स्वप्नील नेवळ यांनी अनाउन्समेंट्स केल्या आणि आपल्याला पहिलं डोनेशन आलं मिसेस अरुणा सायलेकर यांच्याकडून. जरी त्या बदलापूर येथील चर्च मेंबर आहेत पण त्यांचे आई वडील या चर्चचे आहेत आणि त्या आता सासरी गेल्यामुळे तिकडे आहेत, नाहीतर त्यांची मुळे इथे आहेत आणि म्हणून ही जी मुळं ज्या चर्चशी जोडलेली गेलेली आहेत आता त्यांच्यापर्यंत कोणी कळवलं काय कळवलं मला माहीत नाही, पण त्यांनी खूप मोठं डोनेशन आपल्याला दिलेलं आहे आणि मंडळीतर्फे मिसेस अरुणा सायलेकर यांचे आभार मानतो. आणि आपल्या चर्चचे पण मिस निर्मला काळे यांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला. त्यांनी देखील डोनेशन दिलेलं आहे. अंबरनाथ बदलापूर हा जो चर्च विभाग आहे त्याने देखील पैसे गोळा केले आणि त्यांनी या कार्यासाठी फार मोठा असा हातभार लावलेला आहे. आपल्या चर्चच्या आपली ही जी चर्चची व्यवस्था आहे ही सोशल फंक्शनिंगमध्ये आणि ज्या ठिकाणी लोक एकत्रित येतात तिथे पाण्याची व्यवस्था असावी हा नियम आहे. आणि आपला कूलर नेहमीच खूप सुंदर कूलर होता. आधी ज्यांनी डोनेशन दिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार. पण शेवटी किती झालं तरी ते टेक्नॉलॉजी आहे आणि मशीन आहे आणि कूलर आपला खराब झाला होता, परंतु आपल्याला आता त्या कूलरची उपलब्धता झालेली आहे. मिस्टर अँड मिसेस नरेंद्र छत्रे यांनी जवळजवळ 42,000 म्हणजे संपूर्ण खर्च त्याचा केलेला आहे आणि केवळ आपल्याच मंडळीकरिता नव्हे परंतु 5ही मंडळांना त्याचा फायदा होणार आहे. आणि मला अशी खात्री वाटते की सगळ्या मंडळ्या त्याचा लाभ तर घेतीलच पण सांभाळून देखील पाणी वापरतील आणि कूलरची देखील निगा राखतील. मी सूचना केली होती किंवा विनंती केली होती की कृपा करून जेव्हा कॅरल्सचे लोक गायला येतील तर जर तुम्हाला काही त्यांच्याबद्दल बोलायचं असेल, सांगायचं असेल, काही इम्प्रूव्हमेंटसाठी सूचना द्यायच्या असतील तर ते माझ्याकडे द्या. म्हणजे काय होईल की मला त्याबद्दल विचार करता येईल, सगळ्यांशी बोलता येईल. आणि असं समजू नका की मी विदाऊट सूचना लेकरांना बाहेर पाठवलं. मी त्यांना कळकळून विनंती केली होती की कोणीही कोणाला उलट उत्तर देणार नाही, कोणाबद्दल काहीही दुसऱ्या गिराही व्यक्तीबद्दल कॅरलमध्ये बोलायचं नाही आणि शक्यतो सगळी घरं कव्हर करायची. आणि 99% घरं कव्हर झालेली आहेत. काही घरं राहिलेली आहेत म्हणजे 2-4 जी असतील, परंतु सर्व घरं कव्हर केलेली आहेत. आणि काय होतं की बाळकीय समितीमध्ये जेव्हा आम्ही सगळे एकत्रित येतो काही विनंत्या अशा असतात की ज्यांना आम्हाला होकार द्यावा लागतो आणि 25,000 ते 30,000, 10,000, 15,000 फटाफट पैसे आम्हाला द्यावे लागतात. मग चर्चच्या ट्रेजरीवरती फार बाहेर येतं, कसं करावं समजत नाही. तर मी कॅरलला विनंती केली होती की तुम्ही सगळ्या मंडळीचं मन राखा, त्यांना नाराज करू नका. आणि ही विनंती त्यांनी मान्य केली. परंतु 2-3 विभागातून माझ्याजवळ काही विचार आलेले आहेत की ज्यामुळे कॅरल गाडीचे संचालक आणि जे पुढारी आहेत ते थोडेसे मनामध्ये नाराज झाले किंवा त्याला वाईट वाटलं. आणि हे
त्यामुळे कृपा करून पुढच्या वर्षासाठी आजच ही सूचना देत आहे की कृपया लक्षात घ्यावी, पालकांच्या शब्दाचा मान करावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आपल्याला या ठिकाणी एक बाप्तिस्मा कुंड दिसत आहे आणि मिस जेसिका खंडारे यांनी याचा खर्च उचललेला आहे. कदाचित त्यांनी पाहिलं असेल की एक छोटंसं भांडं आहे आणि मग बाळासाहेबांना ते उचलून धरावं लागतं किंवा मला ते उचलून धरावं लागतं आणि मग बाप्तिस्मे होतात. तर त्यामुळे इथून पुढच्या बालकाचा बाप्तिस्मा ह्या बाप्तिस्मा कुंडातील पाण्याने होणार आहे आणि त्याची समर्पणाची प्रार्थना आपण करणार आहोत. ह्या ज्या मॅट्स आहेत त्याच्या समर्पणाची प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रकारे जे कूलर आलेलं आहे त्याच्यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. ज्या गोष्टी आपल्याला दान रूपात मिळालेल्या आहेत त्या कोऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष म्हणून रेव्हरंड सौफी लिंबर त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की बाप्तिस्मा ही जी आंतरिक कृपा आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याचं बाह्य स्वरूप, त्याचं बाह्य प्रतीक आहे. आणि प्रभू त्यासाठी जी बालकं जे मोठ्या झालेल्या व्यक्ती आहेत त्यांना जेव्हा बाप्तिस्मा घ्यायचा असतो त्यासाठी प्रभू पाणी आणि पवित्र आत्मा ह्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. पवित्र आत्मा तुझ्याकडून येतो प्रभू, परंतु जे पाणी तू या पृथ्वी तलावरती दिलेलं आहेस ते पाणी आशीर्वादित करून त्याचा उपयोग या बाप्तिस्माकरिता आम्ही करतो. आणि प्रभू मंडळीची गरज ओळखून हा बाप्तिस्माचा कुंड खंडारे परिवाराने आणि विशेष म्हणजे जेसिका खंडारे यांनी आम्हाला दिलेलं आहे. हे दान रूप आहे. आम्ही त्याबद्दल तुझे कार मानतो. या परिवाराला तू आशीर्वादित कर आणि त्यांनी आपले प्रिय पिता यांच्या स्मरणार्थ हे दिलेलं आहे. ज्या पित्याने त्याच्या बालकांना बाप्तिस्मा या मंदिरामध्ये देऊ केला, ख्रिस्ताच्या विश्वासात त्यांना वाढवलं, त्या पित्याच्या स्मरणार्थ एक कृतज्ञता म्हणून त्यांनी ही सुंदर अशी गिफ्ट केवळ आमच्याच मंडळीला नव्हे परंतु 5 मंडळांकरिता जणू काही ती दिलेली आहे आणि त्याचा उपयोग सर्वांना होणार आहे. प्रभू आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या परिवाराला तू विशेष कार्य आशीर्वाद देतो. ही प्रार्थना धन्यता येशूच्या नावात केली आहे म्हणून आमेन. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात हे बाप्तिस्मा कुंड आम्ही प्रभूच्या सेवेकरिता मंडळीला अर्पण करीत आहोत. हे झाकण आहे. आणि यामध्ये पवित्र पाणी असेल आणि कॅरी करायला पण सोपं आहे. हे तेरुनेलवल्ली या गावावरून म्हणजे साऊथ इंडियामधून आपण इम्पोर्ट केलेलं आहे किंवा मागून घेतलेलं आहे आणि ही सुंदर अशी जी गिफ्ट आहे त्याबद्दल आम्ही थोडीशी बाळासाहेब यावेळेला ज्या मॅट्स आहेत आणि जो कूलर आहे त्याकरिता प्रार्थना करते. आपण प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो कारण की तू देव परमेश्वर जो आमच्या गरजा पुरवणारा परमेश्वर आहेस. आम्ही मागितलं आणि तू दिलंस प्रभू. आम्ही खरोखरच प्रभू त्या सर्व डोनर्ससाठी विशेषतेने प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. आणि त्याचप्रमाणे प्रभू जे कूलर तू आमच्या चर्चसाठी तू उपलब्ध करून दिला आहे डोनर्सद्वारे नरेंद्र छत्रेंच्याद्वारे प्रभू परमेश्वरा. खरोखरच आम्ही त्यांच्या जीवनासाठी धन्यवाद देतो आणि विशेषतेने संपूर्ण छत्रे कुटुंबात तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. ह्या कुटुंबात समवेत हो पिता परमेश्वर आणि त्याला कसल्या प्रकारची कमी तू होऊ देऊ नकोस अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वरा मिसेस अरुणा सायलेकर, त्याचप्रमाणे मिस निर्मला काले आणि अंबरनाथ आणि बदलापूर जे विभाग आहेत त्याच लोकांनी प्रभू जे डोनेशन दिलं आहे या मॅचसाठी
खरंच त्यांच्या जीवनासाठी आम्ही धन्यवाद देतो प्रभू. यांना देखील तू कसल्याही प्रकारची कमी होऊ देऊ नकोस अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो प्रभू. वॉटर कूलर आणि हे जे मॅट आहे प्रभू आम्ही तुला समर्पित करतो प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू ह्याचा उपयोग विशेषतः वॉटर कूलरचा अनेकांचे ताण भागण्यासाठी त्याचा उपयोग तू करून घे अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. सर्व महान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आहे. आमेन. तरुण पालकांनी नेतृत्व करावं याकरिता आम्ही सिनियर पास्टर्स नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असतो. आणि आपल्या सन्माननीय रेव्हरंड स्वप्नील निर्मळ पाळ साहेबांनी त्यांच्या पहिल्याच वर्षामध्ये ॲज कोऑर्डिनेशन कमिटी चेअरपर्सन हे उत्तम कार्य केलेलं आहे. आणि प्रभूने त्यांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य भरलं की जे त्यांनी मागितलं प्रभूने पुरवलं. आणि माझी स्वतःची खूप इच्छा असायची की चर्च कंपाऊंडमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन असावं आणि लाईटिंग असावी. त्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते इथे उपस्थित असायचे. स्वतः जाऊन त्यांनी लाईटिंग आलेली आहे आणि त्यांच्या प्रिय पत्नीने त्यांना सहयोग दिलेला आहे. आणि त्याबद्दल आम्ही त्या दोघांचेही उपकार मानत आहोत. आणि आम्ही यावेळेला त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन करत आहोत. कारण आपल्या मंडळीकडे लिडरशिप पण आहे, आपल्या मंडळीकडे कोऑर्डिनेशन कमिटीची चेअरपर्सनशिप पण आहे. आणि त्यामुळे प्रभूची सेवा अधिक करता येते आहे. आणि तुमचा सहभाग त्यामध्ये आहे. जर तुमचा सहभाग नसता तर दोन्ही गोष्टी आल्या नसत्या. प्रभूच्या नावाला धन्यवाद की हे सुंदर कार्य पाळक साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्याच वर्षी केलेलं आहे. आम्ही फुलाची पाकळी घेऊन त्यांचा सन्मान करू इच्छितो. यावेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत आणि मी क्वायरला विनंती करतो ते आपलं पुढारपण स्तुती आराधनेमध्ये करतील. त्या अगोदर आपण मेणबत्ती प्रज्वलित करणार आहोत. तर मी सर्व पाळकवानांना विनंती करतो आपण खाली जाऊन मेणबत्ती प्रज्वलित करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात येशू ख्रिस्त जो राजा त्याची ही सफेद कॅन्डल पांढरी कॅन्डल यावेळेला मी पेटवत आहे. त्यावेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत आणि क्वायरला विनंती करतो ते आपलं पुढारपण स्तुती आराधनेमध्ये करतो.
चमका सितारा देखो. खरोखर जर आकाशाकडे पाहिलं तर सुंदरशा आकाशामध्ये असंख्य असे तारे दिसतात. पण एखादा तारा असा अतिशय प्रकाशमान लुकलुकताना आपल्याला दिसतो. आणि तेव्हा त्या काळामध्ये देखील तो तारा सगळ्यांना दिसला आणि त्याचा मागोवा प्रत्येकाने घेतलेला आहे. आणि त्याचा शोध मला असं वाटतं प्रत्येकाने घ्यावा आणि निश्चितपणे त्या ताराच्या मागे आपण सुद्धा चालण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद देत पुढचं गीत गाऊया. चमका सितारा देखो, चमका सितारा. साधी गुणगुण तरी कानावर निश्चितच पडली असेल, कारण प्रत्येक घरातून या तारणाऱ्याचा जन्माचा जो आनंद गीताद्वारे प्रगट होताना आपण ऐकतो. त्या सुंदरशा बाळाला पाहण्यासाठी घाई करत सर्वजण निघाले. आपणही घाई करत होतो. आता ती घाई संपली.
ती वाट पाहणं संपलं आणि आज तो सुंदरसा दिवस उजाडला की त्या गवाणीमध्ये तो सुंदरसा बाळ जन्माला आला. तो तुमचा आणि माझा तारणारा होता. पुढील गीत गाऊया. हा पूर्वेला आज तारा उगवला. पूर्वेला
धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. आजचा तुझा पवित्र वाद तू आम्हाला दाखविला. प्रेमळ प्रिया, आज तुझ्या जन्माचा आनंद संपूर्ण जगामध्ये होत असताना प्रेमळ प्रिया, प्रत्येकाच्या अंतःकरणात तू जन्म घ्यावा, प्रत्येकाला तुझी खरी ओळख व्हावी, हीच तुझ्याकडे विनंती, प्रार्थना आणि याचना करते. आम्ही गीत गातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही वचन वाचतो, पण जर आम्हाला खऱ्या ख्रिस्ताची ओळख नाही तर हा दिवस साजरा करणे व्यर्थ आहे. आणि म्हणून प्रेमळ प्रिया, हा दिवस साजरा करत असताना प्रत्येकाला तुझी खरी ओळख होऊ दे आणि प्रत्येकाने खऱ्या अंतःकरणाने तुझा स्वीकार करावा अशी दया कृपा कर. बाप्पा, गीतांच्याद्वारे आम्ही तुझं गौरव केलेलं आहे. आमचा विश्वास आहे की बाप्पा तू स्वर्ग लोक खाली उतरलेली, आमच्यामध्ये वस्ती केलेली, आणि आज तू आम्हाला वचनाद्वारे आमच्याशी बोलणार आहे, आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आम्ही रिक्त असते आलो, परंतु तुझ्या आशीर्वादाने भरून आम्ही जाणार आहोत हा विश्वास आम्ही प्रगट करतो. बाप्पा, सर्व आदर सन्मान गौरव तुला मिळते. येशूच्या नावाने ही प्रार्थना करते, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. खाली बसून घेऊया. यावेळेस आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि आजच्या मनासाठी जे शुभवर्तमान आहे, योहानाचे शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 1 ते 5 व वचन 9 ते 14. पहिले योहान याचे पहिला अध्याय वचन 1 ते 5 व वचन 9 ते 14. आणि यावेळेस मी विनंती करतो मिस्टर सॅम्युअल शिवपुरे आपल्यासाठी शास्त्रपाठ वाचतील. योहानकृत शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय वचन 1 ते 5, त्यानंतर वचन 9 ते 14. प्रस्तावना. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याचे काही जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार आहे. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याची स्वकीयांनी त्याचे स्वीकार केले नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केले तितक्यांनी, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुळे होण्याचे अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाले नाही, तर देवापासून झाला. शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. तो पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचे गौरव असावे असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होतो. प्रभू वाचलेले व ऐकलेले वचन आशीर्वाद. आपण गाणार आहोत उपासना संगीतात गीत नंबर 133.
मॅडमला मॅडमचं मी स्वागत करतो आणि पुढची वेळ मॅडमच्या हाती देतो. आणि पवित्र आत्म्याच्या नावात मी आपणा सर्वांना नम्र अभिवादन करते. आणि आजची ही सुंदर सकाळ जी दुपारमध्ये आता लवकरच परावर्तित होत आहे, ह्या सकाळ दुपारच्या काळामध्ये आपण प्रभूच्या समक्ष आणि सर्व पाळक वर्गाच्या तर्फे आणि पाळकीय समिती, पाळकीय परिषद यांच्यातर्फे नाताळाच्या शुभेच्छा मी यावेळेला आपणा सर्वांना देत आहे. नाताळाचे जेवढे सगळे आशीर्वाद आहेत प्रभू परमेश्वर ते आपल्याला पुरवो. आमेन. उपदेशाला सुरुवात करण्या अगोदर मला निश्चित क्वायरचं आणि मंडळीचं त्यांच्या गाण्याबद्दल कौतुक करावं असं वाटतं. खूपच सुंदर असे गीतं, अर्थपूर्ण आणि थिओलॉजिकली करेक्ट. त्यामुळे ती गाणी, त्यांचे चाली आणि उत्साहाने जे सर्वांनी त्याला एक रूप दिलं त्याबद्दल प्रभूच्या नावाला गौरव. आपली मंडळी खूप सुंदर गायक आहे आणि क्वायर छान त्यांना लीड करतं आणि ह्या सगळ्याबद्दल क्वायर कमिटीचे आभार. आणि मिस्टर राजन कॅम्बेल यांनी खूप मेहनत घेतली आणि हे गाणी बसवली. आपल्याला नवीन गाण्याचा अनुभव आला. आज जे बाहेर बसलेले आहेत जरी थोडंसं अंतर आहे पण ते फार कमी अंतर आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही आमच्याबरोबर आहात. मी कॅरलचे परत एकदा आभार मानते. त्यांनी जवळजवळ दररोज रात्री जाऊन 1,80,000 जवळजवळ 1,80,000 वर्गणी पण जमा केली आणि गीतं गायलेली आहेत, श्रम घेतलेले आहेत. त्यांच्या आईवडिलांनी लेकरांना परमिशन दिली, त्याबद्दल आईवडिलांचं देखील आभार. आता आपण प्रभूच्या वचनाकडे वळूया. आणि आज आपल्या सर्वांचं किंवा उपदेशाचं शीर्षक आहे जयघोष व आनंद घोष करा. जयघोष व आनंद घोष करा. जयघोष हा शब्द आपल्याला स्तोत्र 98:6 कारण तो देखील एक शास्त्रपाठ आहे आजच्या लेक्शनरी रिडिंगमधला. तर जयघोष स्तोत्र 98:6 मधून येतं आणि आनंद घोष हा शब्द यशाया 52 जे आपल्यासाठी वाचलं गेलं त्यामधनं येतं. तर जयघोष व आनंद घोष करा ह्या टायटल खाली ह्या विषयाला धरून आपण पुढील काही मुद्दे आणि त्यातून आध्यात्मिक मनन साधणार आहोत. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, तू आम्हासाठी बोलत आहेस, आम्ही ऐकत आहोत. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करीत आहे, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. ऐकणारे कान, समजणारे मन आणि आचरण करण्याची आत्मशक्ती तू आम्हाला दे बाबा, यासाठी की खरोखररित्या आम्ही या नाताळ समयामध्ये तुझं गौरव करावा, तुझं जयघोष व आनंद घोष आम्ही करावा असं तू दयाने कृपेने होते. ही प्रार्थना धन्यकारक येशूच्या नावात केली आहे म्हणून तू आहे. आमेन. काल रात्रीचा जो उपदेश झाला की गव्हाणीकडे मेंढपाळ गेले आणि त्यांनी गव्हाणीमध्ये निजवलेले बालक पाहिले. आता तेथून पुढचा विषय आज आपण पाहत आहोत की ह्या गव्हाणीमध्ये एका बालकाला जेव्हा पाहिलं गेलेलं आहे किंवा त्या बालकाचं दर्शन घेतलं गेलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांनी त्या बालकाला कोणत्या रूपात पाहिलं. आपण गीत गातो ना, हसते रडते बाळ गोजीरवाले, ठीक आहे, बरोबर पण आहे, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊ गव्हाणीतील बालकात आम्ही आता आज काय पाहावे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गव्हाणीमध्ये राजा पाहावा. गव्हाणीमध्ये तुम्ही काय पाहत आहात? गव्हाणीमध्ये तुम्ही राजा पाहत आहात. मी राजा पाहत आहे आणि त्याला तुम्ही आणि मी नमन करावे हे आपले कर्तव्य आहे. आता तो राजा जर आहे तर त्याबद्दल आम्हाला कुठे उल्लेख आढळतात? जर आपण यशाया याचा क्षमा करा, आपण स्तोत्र 18 जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला
राजाचे जे गुण आहेत ते या ठिकाणी लिहिलेले आढळतात. विजय विदित करणारा, न्यायीपण प्रकट करणारा, दया व सत्यता याचे स्मरण करणारा, हा जो राजा आहे या राजाकडे पाहिल्यानंतर आम्ही त्या राजाच्या ठाई असलेले गुण देखील पाहिले पाहिजे. राजा तर कोणी होऊ शकतं. अगदी मूर्ख लोक देखील राजा झालेले आहेत. ज्यांना काही विचारसरणी नव्हती, फिलॉसॉफी नव्हती, असे लोक देखील राजा झालेले आहेत. परंतु ह्या राजामध्ये आम्ही काय पाहतो तर हा दैवी राजा आहे आणि त्याचं राज्यपद लोकांनी ओळखलं नाही आणि म्हणूनच त्यांनी अशी अपेक्षा केली की जगामध्ये एक मोठं सिंहासन असेल, त्यावरती आमचा राजा राज्य करण्याकरिता बसलेला असेल. नाही प्रियानो, तुमचा आणि माझा राजा तो क्रूस खांबावरती चढणार होता आणि म्हणूनच ज्या वेळेला झावळीच्या रेवारी लोक त्याच्या पाठीमागे गेले ते त्याला दाविदाच्या कुळातला आहे, तो कुळातला आहे हे ते जाणून होते आणि म्हणून आम्हाला मुक्ती दे, आम्हाला तारण दे असा होसानाचा घोष त्यांनी केला. त्यांनी राजा पाहिला पण त्या राजाचा खरा गुण काय आहे हे त्यांनी ओळखलं नाही. ह्या जगातील राज्यपद नव्हे परंतु स्वर्गातून देव पित्याने त्याला जे राज्यपद देऊ केलेलं होतं त्या राज्यपदावरती तो विराजमान होणार होता. आपलं कार्य या पृथ्वी तलावरचं कमी करून आणि तो या गव्हाणीमध्ये यासाठी आला कारण त्याने स्वतःहून हे कबूल केलं की मी देवदूतांपेक्षा किंचित कमी होईल. इब्री लोकांपत्र पहिला अध्याय हे जे आपण आळीपाळीने वाचलं आपल्या लक्षात येईल की देवदूतापेक्षा किंचित कमी तो स्वमर्जीने झाला. मानव रूप, दासाचं रूप त्याने तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता धारण केलं. आम्ही त्या राजामध्ये फार मोठा असा मुकुट पाहत नाही, राजवस्त्र पाहत नाही, राजदंड पाहत नाही कारण तो सध्या बालक सध्या गव्हाणीत आहे. राजदंड आम्ही पाहणार, राज सिंहासन आम्ही पाहणार, त्याचा न्याय आम्ही पाहणार. तो काळ येणार आहे, लवकरच येणार आहे. आम्ही गव्हाणीमध्ये काय पाहतो आहोत? न्याय करणारा राजा. आपल्याला माहितच आहे की ज्या वेळेला पहिले राजे 3रा अध्याय 18 ते 28 या वचनांमध्ये एक न्यायाची गोष्ट. आता हा राजा जो आहे दैवी राजा आहे पाहिलं, आता तो न्याय करणारा राजा आहे. स्तोत्र 98 तेच बोलतो आपल्याला, अत्यंत विस्तृतपणे सांगत आहे. तर हा राजा जो आहे न्याय करतो. पहिले राजे 3रा अध्याय 18 ते 28 या वचनांमध्ये 2 स्त्रियांची गोष्ट आहे. त्या राजाकडे आल्या, शमून राजाकडे, आणि त्याला म्हणाल्या की हे बालक माझे. दुसरी म्हणाली हे बालक माझे. मग राजा आता न्याय करायचं त्याने तर बुद्धीच मागितली होती. त्याने सांगितलं काय हरकत नाही, आपण बरोबर मध्यभागून लेकराला कापूया, अर्धा तू घे अर्धा तू घे. जी खरी आई होती ती म्हणाली तिला द्या बाळ, पण माझं बाळ जिवंत असून द्या. राजाने न्याय केला. जी असं म्हणाली तीच खरी आई. न्याय करण्यासाठी लागणारी बुद्धी, न्याय करण्यासाठी लागणारा समतोलपणा आणि न्यूट्रल राहणं, योग्य गोष्टी योग्य तराजूमध्ये तोलणं हे केवळ त्या राजाला उगत होतं आणि तो गव्हाणीत होता. आज आम्ही गव्हाणीमध्ये एक राजा पाहतो आहोत की जो न्याय देतो. प्रियानं माझ्या बरोबर तुम्ही जर प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय याकडे गेलात तर तुम्हाला काय आढळतं? प्रगटीकरणाचा 19वा अध्याय हा अत्यंत सुंदर असा अध्याय आहे आणि नवीन करारामध्ये हालेलुया हे फक्त 4दा आलेलं आहे आणि ते 40 हालेलुया ह्या 19व्या स्तोत्र ते ह्या 19व्या अध्यायामध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड हा शब्द सगळेजण ते गीत गातात आणि या ठिकाणी प्रगटीकरण याचा 19व्या अध्यायामध्ये त्याच्या न्यायाबद्दल लिहिलेला आहे, त्याच्या राज्यपदाबद्दल लिहिलेला आहे आणि तो कशा प्रकारे विजयशाली ख्रिस्त आहे याबद्दल लिहिलेला आहे. 11 वचनांपासून ते आपण 16व्या वचनापर्यंत हे पाहू शकतो. आणि मी जो शास्त्रपाठ योहान कृष्ण वर्तमानामधनं वाचला गेला त्या वर्ड हा जो शब्द आहे तो शब्द देवाचा शब्द
हे नाव 13वं वचन बघा, रक्तात पुसकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. हे तर तुम्हाला आणि मला देखील शुभवर्तमानात प्रभू परमेश्वराने विदित केलेला आहे. हा जो राजा आहे देवाचा शब्द आहे. तुम्ही कहाणीत कोणता राजा पाहता आहात? तो देवाचा शब्द आहे आणि 16व्या वचनानुसार राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो आहे. आणि बघा, त्याच्या न्यायाकरिता त्याने राष्ट्रास मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवेल आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाचे कुंड तो तुडवितो. न्याय करणारा राजा जर बरोबर आहे तर स्वर्ग आहे, त्याचा सहवास आहे, आणि जर तसं नाही तर कुंड तुडविणारा तो राजा आहे. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. प्रियाला जयघोष करा, कारण आज आम्ही गव्हाणीमध्ये राजा पाहतो आहोत, न्यायी राजा पाहतो आहोत. आम्ही या गव्हाणीमध्ये पाहत असताना आनंद घोष करूया, कारण तो राजा तुमचा आणि माझा आहे. आम्हाला जगाच्या राजा नव्हे, परंतु देवाचा राजा, देवाचा पुत्र जो या पृथ्वी तलावरती आला तो राजा म्हणून तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. आपण दुसरी गोष्ट पाहतो, गव्हाणी काय पाहतो आहोत? गव्हाणीमध्ये देवाचे प्रतिरूप आम्ही पाहतो आहोत. देवाचे प्रतिरूप. गव्हाणीमध्ये जर देवाचं प्रतिरूप आम्ही पाहतो तर याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ आम्ही प्रत्यक्ष देवच पाहतो आहोत ना. देवाचं प्रतिरूप ह्या शब्दावरून अनेक थिओलॉजियन्सने अनेक विचार मांडलेले आहेत. परंतु ज्या वेळेला इब्री लोकांस पत्र पहिला अध्याय यामधील आळीपाळीचा जो शास्त्रपाठ वाचला गेला त्याकडे तुम्ही जर पाहाल तर त्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की देवाचं तत्व आणि त्याचं तत्व एक होतं. जो देव आहे अगदी तसाच तो होता, तसाच तो आहे आणि तसाच तो राहणार. आम्ही गव्हाणीमध्ये देवाचे प्रतिरूप पाहतो. तुमचे आणि माझे डोळे ते काय की ज्याने देवाचं रूप पाहावं. जुना काळ तुम्हाला आणि मला काय सांगतो की ज्या कोणी देवाचं रूप पाहिलं ते त्या क्षणी त्याने मृत्यू पावले. कारण मनातील पाप, आचार विचार, देवाच्या आज्ञेमध्ये न राहणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं सर्वजण पाप करीत राहिल्यामुळे त्यांच्या समोर जिवंत राहू शकत नाही किंवा जिवंत राहू शकत नव्हते. याच्यात देखील फार घाबरायचे. परम पवित्र स्थानात जाण्याकरिता हे आम्ही नेहमीच रिपीट करत असतो. आम्ही वगळले गेलेले लोक नाहीये. आम्हाला ऑर्डिनेशन मिळालं, गाऊन मिळाला म्हणजे आता आम्ही परम पवित्र स्थानावरचं राज्यच आमच्या हातात आलं असं बिलकुल नाहीये. आम्ही मानव आहोत, आम्ही चुकतो, आम्ही पाप करतो, परंतु प्रियानो प्रभू परमेश्वराची कृपा त्यापेक्षा अधिक विपुल झाली. पापापेक्षा त्याची प्रीती अधिक द्विगुणित झालेली आहे आणि आम्ही गव्हाणी प्रीतीपूर्ण देवाचे रूप पाहतो. क्षमा करणारा देव पिता आम्ही त्याच्यामध्ये पाहतो, जो आपल्या उधळ्या पुत्राचा दाखला आहे त्याकडे जर तुम्ही आणि मी पाहतो तर आम्हाला हे स्पष्ट लक्षात येतं की चूक झाली. बाळ खूप दूर गेलं. विचाराने, आचाराने, विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये, नको त्या लोकांबरोबरची संगत, नको ते खायला लागलं, नको ते झोपावं लागलं आणि अशा वेळेला पिता वाट बघत होता. केवढी ती क्षमा, केवढी ती प्रीती, परत स्वीकारायचं. प्रेम पुष्कळ घर मी पाहिलेले. मी काही फक्त कल्याणमध्ये काम केलेलं नाहीये. अशी घरं आम्ही पाहिलेली आहेत की ह्या मुलाचं किंवा ह्या मुलीचं आम्ही तोंड इथून पुढे कधी पाहणार नाही असे विचार लोकांच्या मनात येतात. पण क्षमा करणे, जर परत ती व्यक्ती आलेली आहे पश्चाताप करत तर क्षमा करणे हे आपल्याला जमत नाही. मग देव जो परम पवित्र देव आहे त्याच्या विरुद्ध जर आम्ही जातो तर मग आम्ही देवाचं प्रतिरूप कधी पाहतो. तो क्षमा करणार आहे, तो प्रीती करणार आहे, तो स्वीकार करणारा आहे, तो घरामध्ये स्थान देणार आहे, स्वर्गामध्ये स्थान देणार
आणि गव्हाणीमध्ये आम्ही आज राजा जो न्यायी आहे, नीतिमान आहे तो राजा पाहतो. गव्हाणीत आम्ही देवाचे प्रतिरूप पाहतो. आणि आम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फर्स्ट आणि सेकंड सेंचुरीमध्ये पहिलं आणि दुसरं शतक जे होतं त्या काळामध्ये नॉस्टिसिझम म्हणजे ज्ञान रचनावाद हा फार प्रामुख्याने पुढे आला. नॉस्टिसिझम आणि त्या नॉस्टिसिझममध्ये ज्युडायझम आणि ख्रिश्चनिटी यांचे विचारांची, फिलॉसॉफीची आणि प्रिन्सिपल्सची अशी काही त्यांनी मेळ आणि भेड त्यांनी केली त्याची की लोक विचलित व्हायला लागले. ते तर सर्वात प्रथम हे सांगत होते की मटेरियल वर्ल्ड जे आहे ते इव्हिल आहे, ते योग्य नाही, ते पूर्णपणे अयोग्य असं आहे. आणि हे मटेरियल वर्ल्ड जे आहे त्यामुळे आमच्यामध्ये पाप जास्त येतं. येशू ख्रिस्ताच्या रूपाबद्दल देखील त्यांनी विचार मांडलेले आहेत. आणि त्यामध्ये देव जो आहे तो खऱ्या अर्थाने या पृथ्वी तलावरती आलाच नाही. जे आम्हाला दिसत होतं ते केवळ साधारण अगदी चमत्काराने युक्त असं आम्ही रूप पाहिलेलं आहे. हाडामासाचा आम्ही देव पाहिला नाही. प्रियानं म्हणून योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आम्ही काळजीपूर्वक वाचला पाहिजे की ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तो तर मानव देह धारण करून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हा जो ज्ञानवाद आहे तो सांगत होता की तुम्ही फक्त उच्च बुद्धिमत्ता प्राप्त असलेले लोक असाल तर तुम्हाला ते नॉलेज मिळेल, तुम्हाला ते ज्ञान मिळेल ज्यामुळे तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता. एलिट ग्रुप आम्ही वेगळे. आणि ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना काही समजत नाही, ज्यांना काय खूप वेळ लागतो समजायला, त्यांचं काय म्हणजे काय, फक्त ज्यांना फार अति बुद्धिमत्ता आहे त्याच लोकांना स्वर्गात प्रवेश आहे, त्याच लोकांना देव दिसणार, त्याच लोकांना येशू कळणार नाही. एलिट ग्रुप नाही, ते बघून टाकत होते अगदी भेद, तुम्ही तिकडे आम्ही इकडे. प्रियानो, मी नेहमी ज्ञान रचनावादाबद्दल बोलत असते कारण आज देखील येशू ख्रिस्ताबद्दल अनेक गैरसमज पसरवणाऱ्या अनेक फिलॉसॉफी झालेल्या आहेत. प्रियानो, गव्हाणीमध्ये काय बघत आहात? त्या गव्हाणीमध्ये आम्ही देवाचं प्रतिरूप पाहतो आहोत, एक राजा पाहतो आहोत. आम्ही एक गव्हाणीमध्ये देवाचं प्रतिरूप पाहतो आहोत. आणि हा जो राजा आहे हा सगळ्यांना सामावून घेणारा आहे. आम्ही गव्हाणीत काय पाहतो? आम्ही गव्हाणीत देवाचा हात पाहतो. त्याने आपल्या हाताची अस्तरी त्याने वरती केलेली. म्हणजे मी पाहून येईल सर्व राष्ट्रांना जे माझ्या लोकांच्या विरुद्ध जातात. पॉवरफुल हँड, सामर्थ्यशाली हँड. आणि स्तोत्र 98 मध्ये त्याबद्दल आहे, यशायामध्ये त्याबद्दल आहे. देवाच्या हाताबद्दल या सर्व शास्त्र पाठांमध्ये, आजच्या शास्त्र पाठांमध्ये उल्लेख आहे. आणि हा जो देवाचा हात आहे प्रियानो, अगदी छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते, पण ते जरा असं सांगताना मोठं होईल. या ठिकाणी आम्हाला समुद्रतळी तुम्हाला नेत नाही, परंतु मी तुम्हाला आकाशाकडे नेते. आणि फक्त त्या आकाशावरून तुम्ही समजून घ्या की देवाचा हात किती महान कार्य करू शकतो. सूर्याच्या मापाच्या पोकळीत, आता सूर्याची डायमीटर किती आहे आणि ते किती मोठा आहे हे तुम्ही गुगलवरती जाऊन पहा. परंतु आपला जो सूर्य आहे ना, आपल्या सूर्याच्या मापाच्या पोकळीमध्ये 1,200,000 पृथ्वीच्या आकाराचे ग्रह बसतील. म्हणजे सूर्य किती मोठा झाला? कधी इमॅजिन केले की आपल्या किती पृथ्वी बसणार आहे त्याच्यामध्ये? 1,200,000 पृथ्वीच्या आकाराचे ग्रह त्या पोकळीमध्ये बसतील. तसेच 43 मिलियन चंद्राच्या आकाराचे गोल बसतील. हे पण ते पण म्हणजे तो सूर्याचा गोल किती भव्य असेल, जो सकाळी होतो संध्याकाळी मावळतो. तुम्ही आणि मी जर पाहिलं की जवळचा तारा अल्फा सेंचुराय हा सूर्यापेक्षा 5 पट मोठा आहे. म्हणजे आता सगळ्याचं 5 पट करा, जे सूर्यामध्ये बसतं ना त्याचं 5 पट करा. आणि हा जवळचा तारा आहे आपला.
तुम्ही जर बेटलेग्यूज तारा जो दिसतो हा कॉन्स्टेलेशन ओरियॉन हा सूर्यापेक्षा देखील 248 पटीने मोठा आहे. आम्हाला जेव्हा हे सगळं महान रूप दिसतंय आकाशाचं, मर्क्युरीकडे पहा, पण त्या अगोदर आम्हाला हे पाहायला पाहिजे की आपली अजून एक तारा राहिला आहे आर्कटर्नस, हा 10 पटीने मागल्या ताऱ्यापेक्षा मोठा आहे. आणि म्हणून योग याचा 9वा अध्याय दुसरं वचन आणि 9वं वचन आम्हाला योग देवाच्या सृष्टीबद्दल काय बोलतो हे पाहून कदापि आश्चर्य वाटणार नाही, कारण आता सायन्सने प्रूव्ह केलेल्या गोष्टी आपण पाहतो आहोत. आपण जर विचार केला की प्रकाश किरण किती वेगाने प्रवास करतो, 300,000 किलोमीटर वेगाने एक प्रकाश किरण प्रवास करतो. म्हणजे जर आपल्याला पृथ्वीवरून चंद्रावर जायचं असेल तर आपण 1.5 ते 1.5 मिनिटामध्ये पोहोचतो. आहे का आपल्यामध्ये तेवढा वेग? कारचा वेग पण 90च्या पुढे गेला, 110च्या पुढे गेला की मम्मी लोक काय म्हणतात, डॅडी लोक काय म्हणतात, स्लो स्पीड घ्या, स्लो स्पीड. बरोबर. आणि हा किती स्पीड आहे? चंद्र आणि पृथ्वी यातलं डिस्टन्स किती आहे? पण तरी देखील केवळ 1.25 ते 1.5 मिनिटामध्ये जर आपण 300,000 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर पोहोचू शकतो. मर्क्युरीकडे आपण 4.5 मिनिटात पोहोचू शकतो. ज्युपिटरमध्ये 35 मिनिटात पोहोचू शकतो. सॅटर्नला पोहोचायला, शनीकडे पोहोचायला आपल्याला 1 घंटा लागेल. जवळच्या ताऱ्यावर पोहोचायला 4 वर्ष 4 महिने लागतील. आपली गॅलेक्सी मिल्की वे जेव्हा आहे त्याला तिथे पोहोचण्यासाठी 100,000 वर्ष लागतील. 100,000. आता ह्या रचनेकडे पाहिल्यानंतर विचार करा, आकाश किती मोठं, तारे किती लोकांनी मोजले असतील. जेव्हा काही सोय नसायची, बाहेर झोपायचे लोक, पिकनिकला जातात तेव्हा आपण एक त्याच्या हातच्या रचनेमध्ये त्याचा हा परमेश्वराचा हात, हे सर्व विश्व, समुद्राच्या तळाशी काय आहे ते आपण नंतर कधीतरी बघू, पण आकाशाकडे बघितल्यानंतर त्याची महानता पाहिल्यावर देवाच्या हाताचे महत्व ओळखून घ्या. कारण त्याने जर आपल्या अस्तरीवर केल्या तर शत्रू कुठे जाईल आणि त्यांनी ते करून दाखवलं. हे जे प्रतिरूप देवाचा हात देखील आहे, याने सैतानाला, मृत्यूला मारून टाकलेला आहे. आम्हाला त्या ठिकाणी देवाचा हात दिसतो. योहान शुभ वर्तमान शेवटचा मुद्दा घेते. योहान शुभ वर्तमान 1 अध्याय 18व्या वचनात आम्ही असं पाहतो की गवारीमध्ये देवाला प्रगट करणार बालक आपण पाहतो. प्रतिरूप झालं, जसा देव तसा हा. आणि आता देवाला प्रत्यक्ष प्रगट करणारा तुमचा आणि माझा येशू ख्रिस्त आहे. गव्हाणीत आहे. गव्हाणीमध्ये आम्ही जे छोटंसं बालक पाहतो आहोत त्याचं जे विस्तृत रूप पाहिल्यानंतर आपण कोणत्या बालकाचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत याबद्दल जयघोष करा व आनंद घोष करा. कारण आहे आपल्याकडे आज खूप सुंदर साडी मिळाली, खूप सुंदर सूट मिळाला, खूप सुंदर दिवाळी होणार, याचा जयघोषाने आनंद करण्याची गरज नाहीये. परंतु आम्हाला गव्हाणीमध्ये काय दिसत आहे याकडे पाहून जयघोष व आनंद घोष करायचा आहे. स्तोत्र 98 मध्ये सांगितलेलं आहे, यशया 52:9 मध्ये सांगितलेलं आहे की जयघोष व आनंद घोष करा. आज मला माहिती आहे मागच्या वर्षामध्ये काही लोकांचे प्रियजन गेलेले आहेत देवबाबाकडे. आज मला हे माहिती आहे की काही लोकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. काही लोकांना परीक्षेतील यशामुळे किंवा अपयशामुळे जणू काही एक प्रकारची उदासीनता आलेली आहे. मला हे माहिती आहे की कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही, कोणतीही फॅमिली परिपूर्ण नाही. आपण त्या परिपूर्णतेकडे चालण्याचा प्रयत्न करत आहोत. दॅट इज अ प्रोसेस.
प्रत्येक गव्हाणीच्या जवळ येत असताना आम्ही हे स्मरणात ठेवलं पाहिजे की वी आर इन प्रोसेस. एक उत्तम शिष्य, एक उत्तम मेंढपाळ, एक उत्तम मागी होण्याकरिता आपल्याला पाचारण आहे. जयघोष करा, आनंद घोष करा. आम्हाला स्तोत्र 98 मध्ये सांगितलेलं आहे, उच्च स्वराने आनंदाने गा. कर्णा व शिंग हे राजाचं प्रतीक आहे. कर्णा आणि शिंग याचं कर्णा आणि हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. कर्णा व शिंग वाजवीत त्याचा जयघोष करा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता पुढची जबाबदारी ही आहे की पर्वतावरून सुवार्त सांगत येणारे से पाय किती मनोरम दिसतात. तुमचे आणि माझे पाय किती पेडिक्युअर केले, पण जर त्यांनी सुवार्थ सांगितलेली नाही, ते सुवार्थ सांगण्यासाठी बाहेर पडलेले नाहीत, तर मग त्या पेडिक्युअरचा काहीच फायदा नाही. ते काही सुंदर पाय नाही. सुंदर पाय तेच जे सुवार्थ सांगण्यासाठी बाहेर पडतात. दुसरा एक शब्द वापरलेला आहे यशायाने, जागले. जागले म्हणजे जे रात्रभर पहारा देतात, जागले लोक. जागल्यांचं कार्य म्हणजे प्रति वेळेला जागृत राहणं. 10 कुमारी मला वाटतं की WCS करणार आहे ना ती नाटिका. तर ह्या जर 10 कुमारिका आहेत, त्याच्यामधल्या 5 कुमारिका जागृत होत्या, जागल्या. आणि त्यांनी जेव्हा ख्रिस्त येणार, जेव्हा वर येणार, त्याची तयारी करून ठेवली. आणि प्रियानो, ह्या गोष्टीसाठी तुम्ही नेहमी पाचारित आहोत. आपले पाय पर्वतावरून सुवार्थ सांगत जेव्हा येतात, प्रभू परमेश्वर म्हणतो ते पाय मनोरम आहेत. जेव्हा जागल्यासारखे तुम्ही आणि मी जागृत राहतो, त्यावेळेला प्रभू परमेश्वर त्यांचं ते कार्य आशीर्वादित करतो. आणि जागले राहण्यासाठी झोप न येणे, सदा आपल्या कर्तव्याबद्दल जागृत असणे, ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. प्रेम, आज तुम्ही नेहमी जर गव्हाणीकडे आलेलो आहोत, आम्ही काय घेऊन आलेलो आहोत? गिफ्ट. आम्ही गिफ्ट हे आणलेलं आहे की हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला समजून घेऊन तुला ते स्थान दे, तू सांगितलेलं कार्य आम्ही पुढे नेत राहू. दिस इज द गिफ्ट. केवळ हेच गिफ्ट त्याला आवडते, दुसरी गिफ्ट नाही आवडत. तुम्ही सोनं देऊन काय देणार? कारण त्यांनीच ते निर्माण केलं. आकाश, पृथ्वी, समुद्र काय देणार? ते त्यांनीच उत्पन्न केलं. तुम्ही आणि मी काय देणार? त्याने आम्हाला उत्पन्न केलं. प्रियानो, तुमच्याजवळ माझ्याजवळ जी गिफ्ट आहे ती गिफ्ट आहे सुवार्थ सांगत जाणे आणि जागत राहणे. ते गिफ्ट जर घेऊन आम्ही आज प्रभूच्या गव्हाणीकडे येतो आहोत, तर आजचा नाताळ हा निश्चितच आनंद घोष करणारा, जयघोष व आनंद घोष करणारा आहे. किती लोक आज जयघोष करतील? किती जयघोष करा? किती लोक आज आनंद घोष करतील? आपण आनंद घोष करूया, कारण आपण गव्हाणी जवळ आहोत. आपण त्या गव्हाणीमध्ये काय काय पाहिलेलं आहे? त्या गव्हाणीमध्ये राजा पाहिला, गव्हाणीत देवाचे प्रतिरूप पाहिले, गव्हाणीमध्ये देवाचा हात पाहिला, आणि गव्हाणीत देवाला प्रगट करणारं बालक आपण पाहिलं. इतकं त्याचं महत्व आहे. केवळ छोटं बालक असतं गोष्ट वेगळी, परंतु हे बालक वेगळं आहे, ही गव्हाणी वेगळी आहे. आणि तुमच्या आणि माझ्या भेटी देवाला निश्चितच प्रिय होती. म्हणून जयघोष व आनंद करा. आमेन. जन्माला आमच्यासाठी त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्या गव्हाणीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत, ते विश्वास करतो. यावेळेस पाकिटाचं विशेष दान होणार आहे आणि ते दानार्पण होत असताना WSTS आपल्याला विशेष गीत देणार आहे. आणि यावेळेस मी WSTSला विनंती करतो ते आपल्यासाठी विशेष गीत दानमध्ये ते पुढारपण करतील. आणि जे दानार्पण घेतील त्यांचे नावं येण्याप्रमाणे आहे: मिस्टर आशिष दादेकर, मिस्टर सॅमसन गॉडविन, मिस्टर सॅमसन समुद्रे, मिस्टर जॉन मंतोडे, मिस्टर नेल्सन मोहिते, मिस्टर प्रवीण तोरणे, मिस्टर समीर पाचारने, मिस्टर संदेश अल्लाड, त्याचप्रमाणे मिस्टर प्रशांत तोरणे. हे सर्वांना विनंती करतो ते समोर येतील आणि दुसरं दानार्पण घेतील.
केक वाटप करणार आहोत त्याची देखील त्यांनी तयारी करावी. मिस्टर अजय चांदेकर त्यांनी केक वाटपची देखील तयारी करावी. Yeah.
समाधानाच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एक विशेष विनंती आहे, महिला मंडळ कृपया करून आपण केक वाटपला देखील सहाय्य करावं. ह्यावेळेस विशेष प्रार्थना देखील होणार आहे. ज्यांनी आपले वाढदिवस, लग्नाचे वर्धापन दिन आणि त्याच्या अवकाश स्तुतीची प्रार्थना करायची ते समोर आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, कारण की तू सर्व आशीर्वाद पुरवणारा परमेश्वर आहेस. आमच्या सर्व गरजा पुरवणारा तू देव आहेस. आम्ही खरोखरच धन्यवाद देतो, कारण की प्रभू तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपामध्ये तू निर्माण केला आहेस आणि आमच्या आयुष्यात एक नवीन वर्ष तू आम्हाला तू दिला आहेस. विशेष रीतीने ज्यांनी आपले मागील आठवड्यामध्ये आणि जे आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो आणि खरोखरच धन्यवाद देतो त्यांच्या जीवनासाठी. मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलंस, त्यांच्या सर्व गरजा तू पुरवल्यास, त्यांना कसल्या प्रकारची उणे तू पडू दिली नाहीस. आम्ही खरोखरच तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. विशेष रीतीने प्रभू आम्ही प्रार्थना करतो ज्यांनी आपल्या लग्नाचे वर्धापन दिन साजरा केले आहेत त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. विशेष रीतीने प्रभू त्यांच्या समवेत राहा, त्यांच्या कुटुंबासमवेत तू राहा, त्यांना कसल्याही प्रकारची तू उणे पडू देऊ नकोस अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. धन्यवाद देतो पुन्हा एकदा त्यांचं विवाहित जीवन तू आशीर्वादित केल्याबद्दल. आणि प्रभू धन्यवाद देतो प्रभू, आज प्रभू अनेक जण प्रभू तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देण्यासाठी तुझ्या वेदीजवळ आल्या आहेत. अनेक कारणं आहेत. कदाचित तू कोणाला आरोग्य दिला असेल प्रभू, कोणाला तू नोकरी दिली असेल, कोणाला तू प्रमोशन दिला असेल, कोणाला तू अभ्यासामध्ये प्रभू शिक्षणामध्ये तू प्रभू सक्सेस दिले असेल. प्रभू असे अनेक कारणं आहेत प्रभू तुला धन्यवाद देण्यासाठी. आणि प्रत्येक जण प्रभू आज एक हृदय धन्यवाद अंतःकरणाने तुझ्या जवळ आले आहेत प्रभू. त्यांची उपकारस्तुती तू मान्य कर प्रभू परमेश्वरा आणि या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. विशेष रीतीने आम्ही आठवण करतो प्रभू जे आजारी व्यक्ती आहे आमच्या चर्चमध्ये त्या प्रत्येक लोकांना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हाती समर्पित करतो. विशेष रीतीने त्यांच्या समवेत तू राहा, त्यांना कसल्या प्रकारचे तू उणे पडू देऊ नकोस अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. धन्यवाद देतो पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर या सर्वांसाठी. विशेष रीतीने प्रभू या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित केला आहेस आणि यापुढे देखील तू त्यांना तुझ्या कृपेने आणि तुझ्या आशीर्वादाने भरणार आहेस हे विश्वास करतो प्रभू. त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना करतोय संपूर्ण दानार्पणांसाठी. विशेष रीतीने प्रभू जे सर्व दानार्पण तुला समर्पित करत आहोत पिता परमेश्वरा, त्या संपूर्ण दानार्पणाचा उपयोग तुझ्या राज्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये तू करून घे आणि ज्या हाताने दानार्पण दिला आहे त्या प्रत्येक हाताला तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने तू भर अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रमाणे प्रभू केकसाठी देखील आम्ही प्रार्थना करतो प्रभू हे केक तू आशीर्वादित कर पिता परमेश्वरा आणि आम्हा प्रत्येकाचं तोंड गोड करण्यासाठी प्रभू परमेश्वरा ही तू संधी दिलीस प्रभू. आम्ही खरोखरच धन्यवाद देतो प्रभू. हे केक सर्वांना पुरून उरणार आहे हे आम्ही विश्वास करतो. सर्व महान महिमा गौरव स्तुती आम्ही तुला देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आहे. आमेन.